जोश लावला मी लगेच तुम्हाला पण लावायचे. एकदम ऐन वेळेस तुला सगळं आठवतं. चला ना काय टाइमपास करता बरं. हुशार लोक. चला खबर बनायचंय. जाधवांचं नावच काढाल तुम्ही. चला. नमस्कार मंडळी, मी आरती तुम्हा सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते. तर ना तुम्हाला माहिती आहे का, ऑलमोस्ट 1 वर्षानंतर आपला लॉंग व्हिडिओ येतोय. मी बऱ्याच दिवसांपासून विचार करत होते की आता लॉंग व्हिडिओ स्टार्ट करायला पाहिजे, पण माझ्यामध्ये ती हिंमतच येत नव्हती. म्हणजे कॉन्फिडन्सच नाही राहिला की कॅमेरा समोर डायरेक्टली बोलायचं, कारण आता शॉर्ट व्हिडिओ शूट करते आणि मेन थिंग त्यावर तुम्ही खूप जास्त प्रेम करताय. तुम्हाला माझे शॉर्ट व्हिडिओ आवडतात ना, ते मला खूप चांगलं वाटते आणि त्यासाठी ना खरंच तुमचं मनापासून थँक्यू. आणि आजचा व्हिडिओ सुद्धा तुम्हाला तेवढाच आवडेल अशी अपेक्षा आहे. आज खूप हिंमत करून म्हटलं चला आज करूया एक लॉंग व्हिडिओ शूट, म्हणून हातात घेतलाय फोन आणि लगेच स्टार्ट केलं शूट करायला. तर आजचा मी पूर्ण दिवस तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडेल आणि तेवढंच त्याच्यावर प्रेम सुद्धा करा, भरपूर लाईक करा, म्हणजे नेक्स्ट व्हिडिओ शूट करण्यासाठी ना मला मोटिवेशन सुद्धा मिळेल. सो चला आजचा पूर्ण दिवस मी तुमच्यासोबत शेअर करते. सो स्टे ट्यून. चल रिद्वी रेडी. येस आता रिद्वी रेडी झाली. इकडे कशी दिसते सांग. ए मी बाकी आहे ना, माझे हेअर तर केलेच नाही हा. तुझ्या नादात बघ लक्षात पण राहत नाही माझ्या. आई तू एवढं थोडं तेल पण लावलेलं नाही तेल पण नाही लावलं, बरोबर लावलंय. बरोबर लावलंय ना बाबा. बघ बाबा हो दाखव. बरोबर लावलाय. आणि थोडं अरे नाही रे, कुठे लागलंय दाखव. कुठे तिरपं लागलंय दाखव इकडे दाखव. काय करते. असं असं थोडंसं अरे नाही एकदम ओके. बघू पण असं याचं बघ असं असं पॉइंट आहे भाई, पॉइंट आहे. खूप बारीक लक्ष असतं तिचं यार. आता बघ आता ओके ना. जा पण आता हॉलमध्ये पटकन. मी पटकन केस कोम करून येते. चला तुम्ही चला, लेट होतंय, लेट होतंय. चला तुझ्यामुळे लेट होतंय, आमच्यामुळे नाही. 2 मिनिटात. मी 2 मिनिटातच आले. चलो चल तुझे 2 मिनिटं आम्ही काउंट करतोय. हा, 1 चलो, चलो, 2 चलो. 3 चलो. 4. काय बोलली. काय बोलली तू. काय बोलली ऐकलं का तू. काय बोलली. ती बोलली की एवढं फिरून आले, मग आमचे साहेब आता आराम करायला चालले मध्ये. असं बोलली. असं बोलणार का तू. काय बोलली परत एकदा बोल. परत बोल एकदा. आमच्या सावजी फिरून आले मग थोडंसं झोपताय थोड्या वेळ. काय झालं ऍक्च्युली आता ना दीपक इथे बसलेले होते, त्यांचे व्हिडिओ फोटो वगैरे पोस्ट करून झाले. मग ते म्हणता आता ना मी थोडंसं बेडरूम मध्ये जाऊ का म्हणे, मला थोडंसं आराम करायचं. ते पुढे गेले पोर्च मध्ये इकडे आणि लगेच इकडनं रिद्वी म्हणते आता काय एवढं फिरून आले, आता आमचे साहेब थोडासा आराम करायला जातात. कसं बोलते ना ती यार. असं कसं बोलते ती. तो होतोय मॅच, होतोय तो. हां सी गाईज, दीपकने बघा ह्या पॅन्टवर कोणता शर्ट मॅच केला होता. बघू दाखव. नाही दाखव ना, अगोदरचा शर्ट दाखव ना. अगोदरचा दाखव ना. दाखव का आणि कसं मॅच होत होता तो त्याच्यावर. ही एकदम कोणत्या कलरची पॅन्ट आहे, ग्रेश किंवा ऑफ व्हाईट म्हणू शकतो आपण. आणि त्याच्यावर हा शर्ट कसा कोणत्या अँगलने. ॲटलिस्ट ना तू हा घेतला असता ना स्किन कलर किंवा तो चालला असता. ह्याच्यावर ही कसं मॅच होतंय सांग बरं. हां ठीक आहे ना. काही पण म्हणजे बच्चे की जान लेगी क्या. छोड़ ना. की रडायचंय थोडं रडायचंय का अजून. ओय ओय रडते का थोडंसं. काय झालं. अरे लिप ग्लॉस लावला मी लगेच तुम्हाला पण लावायचे. मला पण लावायचे. तो इकडे 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 कसं 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 मला पण लावायचे. नुसतं रडतं कशाला आहे. जाऊ दे. चल चिडचिड नको करू. चला जायचं आपल्याला. चल इकडे कोम करून घे. चल आता तू हे काय घेते. माझे कपडे पण इस्त्रीला टाकायचे. माझे दिले की तुझे दिलेच पाहिजे का. काय नाही ग, तू टाइमपास करते माहिती का. कशाचा. तुला ना ऐन वेळेस काहीतरी आठवतं मला माहिती. काय आठवलं तुला मला? प्लॅनिंग नाही करत तू काहीच ना. हां मग तुझं काहीतरी राहिलं असेल, कुठेतरी टिप मारायची, कुठं तरी काहीतरी टाईट करायचं, फिटिंग करायचं. हो ना. ॲक्च्युली थोडंसं शूट करायचं, त्यासाठी कपडे पाहिजे, फिटिंग करायला टाकायचे. मला माहिती ना तू एकदम ऐन वेळेस तुला सगळं आठवतं. चला ना काय टाइमपास करता बरं नुसतं. चला पटकन लेट होत आहे. काय करायचं मला घेतलं. तू चालली तर आपण जाऊया. लेट होतोय. चल चल चल. कोणाच्या परमिशनने घेतला फोन.
कोणाच्या परमिशननी फोन घेतला? काय ब्लॉग बनवतोय तू? ब्लॉगिंग चालू आहे का? तुला काय बनायचंय सांग ना. काय तुला काय बनायचंय मोठं होऊन? पोलीस ब्लॉगर दोन्ही बनायचंय. काय काय बनायचंय? पोलीस आणि ब्लॉगर. ग्रेट. चला पहिले इडली खा. चोर पण बनणार आहे? आई शपथ. पहिल्यांदा असं कोणतरी भेटलं की जे म्हणते मला चोर बनायचंय. नाही, पोलीस पण बनायचंय आणि चोर पण बनायचंय. अरे हां, शी हॅज अ टॅलेंट ना. बघ, तिला पोलीस बनला तर तिला माहित पाहिजे ना की चोर कसा विचार करतो. पहिले ती चोर बनेल, आणि मग नंतर पोलीस बनेल. हो ना? हुशार लोक. चला बनायचंय. जाधवांचं नावच काढाल तुम्ही. चला हं? चला निघा बाहेर, घराच्या बाहेर निघा. चला. हे माझं आहे. हे विदाऊट सांबार आम्ही नाही खात. सांबार टाकून मग टोमॅटोवाली चटणी टाकून आणि मग अरे किती पसारा करता. सकाळीच मी एकदा घर आवरून घेतलंय माहितीये का, पण तरी तुम्हाला ना. काय आता मग आता पसार होणारच ना. बरं ऑलरेडी मी सांगितलं होतं ना मला काम आहे जरा, त्याच्यामुळे मी सकाळी घर आवरलं. रितवी तुम्ही पण तेच करतात. अरे यार, काय तो पसारावर चिडचिड करते ती, काय माहिती. सगळं इकडे. कोण आला आता? कोण आलं? थँक्यू भैया. काय आलंय? पार्सल. पार्सल खूप वेळ लागले बघ. येस. आई माझ्यासाठी टॉय झाला का? नाही ग बेटा. काय म्हणते ती? तिला ना असं वाटतं की माझ्यासाठी टॉयज येत आहे. ऍक्च्युली गाईज काय झालं माहितीये का, मागच्या 2 महिन्यांपूर्वी ना घरात एक जरी पार्सल आलं, मग जे काही असू दे ते रिद्वीसाठीच यायचं. एक तर तिचे टॉयज असायचे किंवा कपडे असायचे. आणि आता माझे कोलॅबरेशनचे पार्सल्स येतात, काही पेजेस असतात त्यांच्याकडनं काही ना काही येत असतं. तर तिचं असं झालं, आई नसतं तुझंच पार्सल काय येतं. प्रत्येक पार्सलला ती म्हणते की आई माझ्यासाठी टॉयज आले का. है ना? तुझ्यासाठी नाही बेटा, हे पार्सल आहे माझ्यासाठी आहे. काय आहे काहीतरी सरप्राईज आहे, मी तुम्हाला दाखवते. ठीक आहे? माझ्यासाठी नाही. कुठे चाललाय तुम्ही दोघे जणी? आम्ही फिरायला चाललोय. तुला घरी सोडून. मला घरी सोडून? ए नको ना, मला पण घेऊन जा ना. नको ना, आम्ही दोघीच जातो. आणि मॉलला जाऊ मग. कुठे? मॉलला? हो, तुमच्याकडे पैसे आहेत का मॉलला जायला? हो तुझे पैसे घेऊन जा. होय, माझे पैसे नाही घेऊन जायचे आणि मला घरी ठेवून जाणार. घेऊन जायचं बाबाला घरी आणि बाबाचे पैसे घेऊन जायचे. देणार का विचार पहिले. देणार तू. नो. आणि मग आमच्याकडे फोन दे. बघितलं का मित्रांनो, मला घरी ठेवायचं आणि माझेच पैसे घेऊन या दोघी मॉलला जाणार. आपण आमच्याकडे फोन पे आहे ना. फोन पे मध्ये कोण पैसे टाकतं? फोन पे मध्ये पैसे कोण टाकतं? आपण आम्ही मग मॉलचं कार्ड घेऊन जाऊ ना. हा, कार्ड मध्ये ऑलरेडी बाबाने पैसे टाकलेले आहेत. पैसे घेऊन जायचीच गरज नाही, आपल्याकडे कार्ड आहे ना. बघितलं किती भामटी आहे. हा, काही बोलायची गरज आहे की हिला? काहीच नाही. काहीच नाही, सगळं माहिती आहे सगळं. ऍक्च्युली ना एक शूट आहे, त्याच्यासाठीच आम्ही रेडी होतोय. हिचं पण शूट आहे, त्याच्यामुळे ती माझ्यासोबत सेम आम्ही रेडी होतोय. असं आम्ही रेडी झाल्यावर तुम्हाला लुक दाखवतो की कसं दिसतोय. चला तोपर्यंत बाय. घालून लगेच अशी होऊन जाईल. चालेल ना? बापरे, असं शूट करणार तुम्ही? हा, खतरनाक. कसं वाटतंय स्क्रिप्ट? छान स्क्रिप्ट आहे. है ना? हे बघ काय करणार तू आता, पहिले शर्ट चेंज कर. रिद्वी कालपासून हा शर्टच नाही काढत आहे माहितीये का. तिचा फेवरेट आहे तो. आता बस ना पण, अरे वॉश करायला काढायला लागेल ना तुला. काय नाही. अरे पण मग शूट करण्यासाठी आहे बघ, तू आता दुसरा ड्रेस घाल, मग मी तुला असं करते. ओके, असं करणार. ओके, मग नंतर जो न्यू ड्रेस आणलाय ना तो ड्रेस घालायचा आणि मी परत असं करणार. मग ऑटोमॅटिक तुझा ड्रेस चेंज होऊन जाईल सर्कल मध्येच. कसं काय? जादू. इट्स मॅजिक. इट्स बघा किती सुंदर साडी आली आहे मला. मला वाटलं आणि इतक्या एंड पॉइंटला आली आहे ना, म्हणजे उद्या पहिला श्रावण सोमवार आहे आणि ती मला ऑफ व्हाईट कलरची साडी आली आहे. वाव, मस्त आली का? खूप सुंदर. तिचं हँड वर्क केलेलं आहे बघ ना, एवढं सुंदर आहे ना. ते पूर्ण फ्लॉरल प्रिंट आहे आणि हे जे आहे ना हे सगळं हँडवर्क आहे. मस्त यार. खूपच सुंदर साडी दिली मला. ही साडी मला, साडीचं काम झालं आता. तुम्ही असंच करता नेहमी. तुम्हाला तर कंटाळाच येतो मला साडी घ्यायची म्हटले की. काय साडी बघ, माझी साडी आला तरी पण चालते.
रिद्वीसाठी ड्रेस पण आलाय. काय बोलते? तो सरप्राईज आहे. आता त्याचा व्हिडिओ ना तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल, लॉंग व्हिडिओ मध्ये मी नाही टाकणार आहे. पण रिद्वीचा ड्रेस या साडीपेक्षा सुद्धा खूप 4-5 पटीने खूप सुंदर आहे. आणि रिद्वी काय दिसते, काय कमाल दिसते त्याच्यामध्ये, मज्जा आहे. बघायला मिळेल तुम्हाला नक्कीच. रिद्वी, हा ड्रेस तुला आवडला का? हो खूप आवडला. अच्छा, हा ड्रेस आता कुठे घालणार तू? जेव्हा दादाच्या घरी जाणार ना तेव्हा घालणार. ओके, अजून कुठे यूज करू शकते? अजून मामाच्या घरी, नवरात्रीमध्ये, रक्षाबंधन मध्ये, कोणत्या पण सेलिब्रेशन मध्ये. नवरात्रीमध्ये घालणार का तू? हा अरे वा, असा ड्रेस तू पहिले कधी घातला नव्हता ना? पण जेव्हा वाढदिवसची होती ना तेव्हा घातला होता. अच्छा, असा ड्रेस होता का तेव्हा? सेम नव्हता पण तेव्हा बेबी पिंक होता. बेबी पिंक होता. आणि हा आता कुठला कलर आहे? हे आता डार्क पिंक आहे. ओके, व्हेरी गुड यार, व्हेरी गुड. होय, चला, किती धावपळ. येस, कशी दिसते? छान दिसते. हा मस्त आहे ना, एकदम मस्त. सुपर दिसते यार. उद्या मी घालणार. छान. छान साडी का? येस, मस्तच है ना. ग्रेट See? ग्रेट. चलो तिकडे बस, मग नंतर तुला घेते. रेडी का तुम्ही? येस, आम्ही रेडी आहे. रेडी ना? रेडी. याहू! चला फिरायला जाऊया, है ना. ये आणि काय पण घालते. कुठे गेली? नाही सांगा नाही ला. रिद्वी देऊ नको. अरे वेळ होतो यार, प्लीज जा ना. रिद्वी अजिबात द्यायची नाही. ओय, कुठे सांगितलं देणार, तिला माहिती आहे. दे सांगितलं. रिद्वी दे माझ्याकडे. तर असे गेले आमचे मागचे 2 दिवस. ऍक्च्युली मी जेव्हा व्हिडिओ एडिट करायला बसले ना तेव्हा मला समजलं की अरे व्हिडिओचा एंड तर शूट केलाच नाहीये. सो मी आता ते शूट करते. तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल अशी अपेक्षा आहे. ब्लॉग आवडला असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व्हिडिओला आणि तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिली सोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर खरंच तुम्हाला वाटत असेल की हा मी नेक्स्ट व्हिडिओ सुद्धा तुमच्यासोबत लवकरच शेअर करायला पाहिजे ना तर हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझा व्हिडिओ बघायला नक्की आवडतोय. मी लवकरच सेकंड व्हिडिओ सुद्धा लॉंग व्हिडिओ घेऊन येईल. तर चला भेटते नंतर अशाच एका नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. चलो टाटा बाय बाय.